नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल। सो आम्ही आहोत आता लास वेगासमध्ये आणि माझं सराउंडिंग बघून तुम्हाला वाटतच असेल की असं कोणत्यातरी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत। तर हो, आम्ही सिटीपासून आता बाहेर आलो आहोत, कारण आम्ही चाललो आहोत वेगासमधील दुसरे नवीन पॉइंट्स बघण्यासाठी, जे आउटसाइडला आहेत, बाहेर आहेत आणि खूप छान आणि सुंदर असे आहेत। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील वेगासमधील फेमस असा हुअर डॅम आणि त्यानंतर ग्रँड कॅन। पण पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत हुअर डॅमला आणि ग्रँड कॅनचा प्लॅन अजून आमचा फिक्स नाहीये, कारण दोन्हीही पॉइंट्स आहेत ते मेन सिटीपासून खूप लांब आहेत। हुअर डॅम जो आहे तो 65 किलोमीटरवर आहे आणि ग्रँड कॅन आहे ते अराउंड 200 किलोमीटरवर आहे। सो बघूया, आता इथे थोडंसं ट्रॅव्हल करावं लागणार आहे आणि आता अराउंड दुपारचे मला वाटतं 12 वाजून गेलेले आहेत। त्याच्यामुळे बघूया आपल्याला किती वेळ भेटतो, त्याच्यावरती पुढचे प्लॅन डिसाईड होणार आहे। सो चला मग जाऊया आपण आणि मस्त आउटसाइडला जे असलेले फेमस असे अमेरिकेतील पॉइंट जिथे सगळे टुरिस्ट बघायला येतात ते बघूया आणि मस्त एन्जॉय करूया। सो लेट्स गो। प्रवासाला स्टार्ट करण्याअगोदर चला अगोदर मी तुम्हाला आमची गाडी दाखवते। सो ही आहे BMW X5 आणि आतून तुम्ही बघू शकता की कशी आहे, छान आहे एकदम। जस्ट 2 दिवसापूर्वी डिलिव्हरी भेटलेली आहे, अगदी नवीन खटखटीत गाडी आहे। सो चला मग आज आपण ह्या गाडीतून प्रवास करूया आणि मस्त नवीन कार सोबत ही नवीन जर्नी आपण एन्जॉय करूया। प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि इकडचे बाहेरचे तुम्ही सीन बघू शकता, किती छान आहे। म्हणजे हे लास वेगास आहे ना, हे पूर्ण वाळवंट आहे आणि तुम्हाला बघा बाहेर कुठे झाडं दिसत नाहीयेत, कारण इकडे झाडं नाहीतच, हे सगळं वाळवंट आहे आणि छोटे छोटे झुडपं दिसतील जी वाळवंटामध्ये असतात, काटेरी झुडपं असतात किंवा अशी टोकदार झाडं असतात, ती जी छोटी छोटीच वाढतात, मोठी वाढत नाहीत, अशी छोटी छोटी झुडपं तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे। पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी बघाल तर नाही। आणि आता बघा ही कम्युनिटी आहे, याच्यामध्ये थोडी झाडं दिसत आहेत, पण हे कम्युनिटी वाल्यांनी लावलेली झाडं आहेत, म्हणजे नॅचरली इकडे झाडं उगवत नाहीत। आणि हे बघा तुम्हाला दगडे छोटे छोटे टाकलेली दिसतात। जेव्हा नॉर्थ कॅरोलिनामध्ये फिरत असतो त्यावेळी तुम्हाला ग्रीनरी दिसते, पण इथे तुम्हाला दगड दिसतात। मग इकडे हे कशासाठी टाकलं आहे, तर हे सॉइल कन्झर्वेशनसाठी टाकलेलं आहे। म्हणजे जी माती आहे ती माती उडू नये म्हणून आमच्या इकडे नॉर्थ कॅरोलिनामध्ये किंवा अमेरिकेतल्या बऱ्याचशा स्टेटमध्ये गवत लावलं जातं। त्या गवतामुळे मग ती माती उडत नाही। पण आता इथे गवत लावू शकत नाही, तर झाडच उगवत नाहीयेत, तर मग इकडे गवत उगवणं तर इम्पॉसिबल आहे। त्याच्यामुळे मग ह्या लोकांनी ह्याच्यावरती दगडांचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत, जेणेकरून ती माती उडू नये। आणि तुम्ही आता इथे बघा तुम्हाला धूळ वगैरे उडताना दिसते, कारण तिकडे सॉइल कन्झर्वेशन केलेलं नाहीये। पण जिकडे सॉइल कन्झर्वेशन केलेलं आहे माती उडू नये म्हणून, तिकडे तुम्हाला सगळीकडे दगडाचे छोटे छोटे पार्ट टाकले जातील। म्हणजे ही आयडिया छान आहे की जर तिकडे गवत उगवू शकत नाही तर तिथे दगड टाकून ती मातीत झाकून टाकली जाते। सो चांगलं ऑप्शन आहे। सो आता बघा तुम्हाला इथे जे हे दिसत आहे तर हे काय आहे, तर हे आहे सोलार प्लांट। एवढे जे सगळं काही दिसत आहे हे सोलारचे प्लांट लावलेले आहेत। म्हणजे इथे एक प्रोजेक्ट आहे, सोलारची जी शेती बोलतात ते तुम्ही म्हणू शकता की सोलारची शेती आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली जाते, कारण इथे खूप कडक ऊन असतं। अमेरिकेतलं हे स्टेट असं आहे की इथे ना पाऊस खूप कमी पडतो आणि ऊन खूप जास्त असतं, त्याच्यामुळे इकडे सोलार सिस्टम खूप सगळीकडे बघायला भेटतात। आता बघा आपण पुढे चाललेलो आहोत तरी पण सगळीकडे मोकळा डोंगरच दिसतोय, कुठेच झाडं दिसत नाहीयेत, एकदम कोरडं वातावरण आहे। जे व्हिडिओमध्ये ना ते एक वेगळंच दिसते, पण रिअलमध्ये ना असं एक छान फील आहे। असं वाटतं की आपण कुठेतरी सुंदर अशा वेगळ्याच दुनियेत आलोय। जे रिअलमध्ये बघताना त्याचं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे। जर्नी
मधले बरेचसे शॉर्ट टाकणार आहे, व्हिडिओज टाकणार आहे तुम्हाला बघण्यासाठी. सो तुम्ही बघा सगळे आणि मस्त फील घ्या. म्हणजे प्रवासच किती सुंदर आहे. तर तुम्ही विचार करू शकता, की आपण जिकडे जाणार आहोत, ज्या डेस्टिनेशनवरती जाणार आहोत, तिकडे बघण्यासाठी किती छान असेल. सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि खरंच खूप सुंदर असं अमेरिकेतलं फेमस असलेलं हे ठिकाण तुम्ही पण नक्की बघा. आता आम्ही हुवा डॅमच्या इकडे पोहोचलो आहोत आणि इथे पुढे सिक्युरिटी चेकअप आहे. जसं आपल्याकडे पण आपण कुठल्या डॅमवरती जाणार असेल तर आपल्या इकडे पण पोलीस लोकं वगैरे आपल्या गाड्या वगैरे चेक करतात, कारण ते खूप रिस्की असतं. डॅम वगैरे म्हणजे खूप सिक्युरिटी तिकडे फॉलो करावीच लागते. सो आता इथे सिक्युरिटी चेकअप होणार आणि आपण पुढे जाऊ शकतो. तिथे तिकीट वगैरे काय आहे का विचाराल, तर नाही, तिकीट वगैरे काही नाहीये. इथं तर आमच्याकडे काही पैसे वगैरे घेतले नाहीत, आम्हाला फ्री एंट्री दिली. सो पुढे माहीत नाही तिकीट वगैरे असेल का. सो चला आपण आता पुढे जाऊया, हुवा डॅमच्या इकडे पोहोचूया लवकर. सो आता आम्ही हुवा डॅमच्या इकडे पोहोचलेलो आहोत. मी मोस्टली सगळं आता व्हॉईस ओव्हर करते, कारण माझं जे मी बोलते रिअलमध्ये त्याच्यामध्ये इकडे खूप जास्त हवा आहे आणि त्या हवामुळे पूर्ण आवाज खरखर खरखर येतोय. त्याच्यामुळे मग मी पूर्ण आता व्हॉईस ओव्हर करते. जिकडे जिकडे आवाज क्लिअर आहे तिकडे मी नॉर्मल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ओरिजिनल व्हॉईसमध्ये, आणि जिकडे क्लिअर नाही तिकडे मला आता व्हॉईस ओव्हर करायला लागणार आहे. सो आम्ही आता इथे पोहोचलो आहोत. इकडे पार्किंग सिस्टम दिलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, की बरेचसेच लोकं पण बघण्यासाठी आलेले आहेत. मस्त. आणि वरती आपल्याला जावं लागणार आहे. इथं थोडं चालावं लागणार आहे वरती जाण्यासाठी. सो चला मग जाऊया, बघूया हुवा डॅम कसा आहे. सो इथे खाली हुवा डॅमबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे कधी हा बांधण्यात आला, त्याचं कन्स्ट्रक्शन कोणी केलं, किती एरियामध्ये आहे, किती पाण्याचा साठा आहे आणि तिथे किती ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या प्लॅन रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि सो लोकांना तर जर माहिती हवी असेल तर ते इथे बसून बघू शकतात, वाचू शकतात आणि थोडीफार ही माहिती घेऊन वरती जाऊ शकतात. सो बघा तिकडे वरती तुम्हाला दिसत आहे ना पॉइंट, तिकडे आता आपल्याला वरती जायचंय आणि वर चालत जाण्यासाठी आणि असे स्टेअर्स पण बनवलेले आहेत आणि जर कोण अपंग असेल तर त्यांना तो व्हीलचेअरमधून जाण्यासाठी वे पण बनवलेला आहे. जर कोण व्हीलचेअर घेऊन जाणार असेल तर ते पण जाऊ शकतात आणि ज्याला चालत जायचंय ते पण जाऊ शकतात. सो आपण आता चालत चालत वरती जाऊया. काही लोकांना म्हणजे स्टेअर्स चढायच्या नसतात, ते लोकं पण ह्या रूटवरून चालत चालत जातात. सपाट भाग भेटतो चालण्यासाठी. स्टेअरवरती चढण्यासाठी जास्त एनर्जी वापरावी लागते. सो काही लोकं ते पण यूज करतात आणि काही लोकं स्टेअर यूज करतात. सो आता आपण स्टेअर यूज करून वरती जाऊया. सो इथे वर आल्यानंतर पण हुवा डॅमबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन लावलेली आहे, कारण इथे कोणी गाईड नाहीये जो आपल्याला त्या हुवा डॅमबद्दल इन्फॉर्मेशन सांगेल. सो आपल्याला काय एक्झॅक्टली आहे, यांचं काय काम आहे, काय करतात, त्या हुवा डॅमबद्दल हिस्ट्री काय आहे, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर इथे लावलेले बोर्ड आपण वाचू शकतो. त्याच्यातून आपल्याला सगळी ह्या हुवा डॅमची माहिती मिळू शकते.
सो आता ह्या ब्रिजवरती आलो आहोत आणि तुम्ही माझ्या सराउंडिंग बघू शकता की त्या साईडून मोठ्या गाड्या जातात, तो पण ब्रिजच आहे आणि इकडे चालण्यासाठी हा असा ब्रिज बनवलेला आहे. सो जे टुरिस्ट लोक बघण्यासाठी येतात ते मोस्टली ह्या ब्रिजवरती येतात आणि इथून हुवर डॅम बघतात. इथून हुवर डॅमचा पूर्ण व्ह्यू दिसतो. सो चला आपण जाऊया पुढे आणि मेन सेंटरला पोहोचूया आणि तिथून हुवर डॅम कसा दिसतो ते बघूया. सो हुवर डॅम बघण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे जिथे आपण आलो आहोत तो ब्रिज आणि सेकंड म्हणजे डॅमच्या ॲक्चुअल डॅमवरती आपण जाऊ शकतो. सो आता आपण आलो आहोत ब्रिजवर. इथून आपण ह्या हुवर डॅमचा व्ह्यू बघणार आहोत. हुवर डॅम कसा आहे तो बघणार आहोत. सो चला मी तुम्हाला दाखवते की हा हुवर डॅम इथून कसा दिसतो. सो तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण सगळं रॉक आहे आणि त्याच्यामध्ये हा हुवर डॅम बांधण्यात आलेला आहे. हा जो हुवर डॅम आहे तो ॲक्चुअली 1931 मध्ये बांधण्यात आलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता की चारी बाजूला रॉक आहे आणि त्याच्यामध्येही नदी आहे. या नदीला पाणी कुठून कसं येत असेल नेचरलाच माहीत, पण सगळीकडे दगड आहे आणि दगडांच्या मधून ही नदी एवढी छान भरभरून वाहत आहे आणि इथे हा मस्त आणि हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. सो ह्याचं बांधकाम 1931 मध्ये झालं आणि ही जी नदी तुम्हाला दिसते ही नदी आहे कोलोराडो नदी. सो ह्याचं नाव हुवर डॅम का पडलं तर त्यावेळी ना जे राष्ट्राध्यक्ष होते 1929 to 31च्या पिरियडमध्ये राष्ट्राध्यक्ष जे होते त्यांचं नाव होतं हर्बर्ट हुवर. सो त्यांचं नाव ह्या डॅमला देण्यात आलं आणि त्याच्यामुळे हा हुवर डॅम असं याचं नाव पडलं आणि आता हा हुवर डॅम अमेरिकेमध्ये खूप फेमस आहे. इथे खूप लोक बघण्यासाठी येतात आणि तुम्ही पण आता बघू शकता किती छान म्हणजे रिअलमधला इकडचा सराउंडिंग व्ह्यू बघाल ना तो खूप छान आणि खूप सुंदर आहे. म्हणजे इथं येणं वर्थ आहे असं वाटतं आणि आपल्याला जर सेकंड पण ऑप्शन आहे हा जवळून बघायचं असेल, ह्याच्याबद्दल सगळी माहिती हवी असेल, आतून कसं आहे, याचं काम कसं होतं तर ते पण आपण बघू शकतो. सो तिकडे खाली ना काही त्या लोकांच्या तशा सिस्टम्स आहे जिकडे आपण टाईमनुसार आपण स्लॉट बुक करू शकतो आणि तिकडे आतमध्ये जाऊन त्या हुवर डॅमच्या आतमध्ये जाऊन जसं आपण इंडियामध्ये धरणाच्या आतमध्ये सिस्टम असते तसंच इकडं पण सिस्टम असते. सो ती आतमधून आपण इथं जाऊन बघू शकतो. सो त्याच्यासाठी तिकीट असतं ते आपण बुक करून जाऊन सगळं बघू शकतो, पण त्याच्यासाठी ना खूप वेळ लागतो. अराउंड 4 ते 5 तास हवेत. सो आम्हाला आता एवढं आतमध्ये जाऊन सगळं त्याचा स्टडी करणं आता एवढा वेळ पण नाहीये आणि त्याची गरज पण वाटत नाहीये. म्हणून मग आम्ही तिकडे आतमध्ये गेलो नाहीये. सो इथं बघून आम्ही इथूनच बघून आता रिटर्न जाणार आहोत. कारण आपण सुट्ट्या पण खूप कमी घेऊन आलोय आणि जेवढं शक्य तेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो पूर्ण 1 दिवस हुवर डॅमसाठी घालवू शकत नाहीये वेळ नसल्यामुळे. सो बट छान आहे. इथून आम्ही बघितलं, खूप छान वाटलं. होपफुली म्हणजे तुम्हाला पण हा हुवर डॅमचा व्ह्यू अँड ऑल सगळं आवडलं असेल. सो हुवर डॅम बघून आता आम्ही खाली आलो आहोत आणि आम्हाला जेवढं वाटलं होतं वेळ जाईल त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ गेला. सो आता आमच्याकडे भरपूर टाईम आहे. सो मी तुम्हाला अगोदर बोलली होती की आम्ही नेक्स्ट पॉईंटवरती जाणार आहोत ग्रँड कॅनियनला. पण जर आमच्याकडे वेळ वाचला तर, कारण ते इथून आहे 200 किलोमीटर. सो खूप टाईम लागणार आहे. सो आता आमच्याकडे टाईम शिल्लक आहे. सो आम्ही ग्रँड कॅनियनला जाऊ शकतो. सो चला मग जाऊया आपण ग्रँड कॅनियनला जाऊया आणि मस्त अमेरिकेतील ग्रँड कॅनियन बघूया. सो लेट्स गो.
आणि आता अराउंड मला वाटतं 80 माइल्सचं डिस्टन्स बाकी राहिलेलं आहे. सो इथे एक पॉइंट आहे थांबण्यासाठी. सो आम्ही इथे थांबलोय आणि ते बघा तिकडे जे लांब ते डोंगर दिसत आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. सो तोपर्यंत आम्ही इथे जरा थोडं रेस्ट करतोय कारण खूप कंटाळा आला. अराउंड मला वाटतं आम्ही 120-130 माइल्स कव्हर करून पुढे आलेलो आहोत. सो म्हटलं थोडंसं इकडे थांबून रिलॅक्स होऊया. आणि इकडची तुम्ही झाडं बघितली का? एक वेगळ्याच विशिष्ट प्रकारची झाडं आहेत. सो म्हटलं मग थांबलो आहे तर बघूया की इकडची झाडं पण कशी आहेत. सो जवळून त्या झाडांचं फील पण घेऊया, काय एक्झॅक्टली कशा टाईपची इकडे झाडं वाढतात. सो चला मी तुम्हाला दाखवते झाडं इथली कशी असतात. आणि ते बघा तुम्हाला रिटर्न जाताना गाड्या दिसते. सो इथली झाडं काय आहेत, कशा प्रकारची आहेत ते आपण आता आतमध्ये जाऊन बघूया जवळून कशी वाटतात ती झाडं. आणि यांनी असं इथे ह्या स्टॉपवरती ब्रिज बनवलेला आहे आणि इकडे एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यामध्ये इथला एरिया रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. आणि इथं कोणकोणत्या प्रकारची झाडं अवेलेबल आहेत आणि इथं कोणकोणत्या प्रकारचे बर्ड्स आहेत किंवा ॲनिमल्स बघायला भेटतात याची इन्फॉर्मेशन इथं अशी लावलेली आहे. सो बरेचसेच लोक इथं थांबतात, हे जरा इकडे काय काय आहे बघतात, ह्या झाडांसोबत फोटोज वगैरे काढतात आणि जर पुढे निघून जातात. सो तुम्ही ही झाडं बघू शकता कशी आहेत. एका वेगळ्याच विशिष्ट प्रकारची आहेत झाडं. आणि जसं आता रिअलमध्ये बघताना ना असं वाटतंय की झाडं नकली आहे. जसं आपण घरामध्ये शोसाठी वगैरे एखादी आर्टिफिशियल झाडं लावतो, सेम तशीच ती आर्टिफिशियल झाडं लावल्यासारखी वाटत आहेत. बट रिअल झाडं आहेत ही आणि छान वाटतंय. म्हणजे अशी ही झाडं पहिल्यांदाच बघितली मी रिअलमध्ये, तर छान फील होता. सो चला आता आपण निघूया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सो लेट्स गो. फायनली 200 किलोमीटर डिस्टन्स पार करून आम्ही आता ह्या पॉईंटवरती पोहोचलो आहोत. आणि तुम्ही ते बघू शकता की बरेचसेच लोक फिरण्यासाठी आलेले आहेत. बरेच कार दिसत आहेत आणि हे जे पाठीमागं तुम्हाला माझे ऑफिस दिसत आहे तर हे ग्रँड कॅनियन मॅनेजमेंट टीमचं ऑफिस आहे. आता इथे आपल्याला आतमध्ये जाऊन तिकीट्स वगैरे काढाव्या लागतील आणि आपण आपली कार घेऊन फक्त ह्या पॉईंटपर्यंतच येऊ शकतो. ह्याच्या पुढे आपली कार अलाउड नाहीये. सो यांची बस सर्व्हिस आहे. सो तिथून आपलं तिकीट बुक करून त्यांच्या बसमधून मेन पॉईंटवरती जावं लागणार आहे. सो चला आतमध्ये जाऊया आणि तिकीट काढूया. सो इथे आतमध्ये ना ह्यांचं असं तिकीट काउंटर आहे आणि इकडे थोडं शॉपिंगसाठी आणि काही गोष्टी ठेवलेल्या आहेत लोकांना आठवण म्हणून घेऊन जाण्यासाठी. सो कोणाला ग्रँड कॅनियनची आठवण हवी असेल तर इथून घेऊन जाऊ शकतो. जसं की सोव्हिनियर्स आहेत, शोपीसेस आहेत, टी शर्ट्स, कॅप, अशा बऱ्याचशा शॉपिंगच्या वस्तू इथे विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. काढली आहे आणि स्कायवॉकची तिकीट किती विचारलं तर $160 आहे. म्हणजे इंडियन करन्सीमध्ये अराउंड 14,000 रुपयांची तिकीट आहे. सो किती सगळीकडे इकडनं प्रत्येक गोष्टीला तिकीट आहे. सो चला आता बस आली आहे, त्या बसमधून आपल्याला ते लोक घेऊन जाणार. सो आता स्कॅन करून आलंय आणि आता आपण चला बसची वाट बघूया. तिकडे बस गेली बघा, तर दुसरी बस येईल त्या बसमध्ये बसून जायचं. आमची बस निघाली आहे आणि ऑलमोस्ट खाली आहे बस. चौक आहे आणि आता पुढे काय बघण्यासारखं आहे. All the buses do that exact same thing, so every few minutes another bus shows. This is our first stop, this is Eagle Point, and of course the Skywalk right there.
Up here at Eagle Point, we've also got our native village. Up ahead, there's that big canopy. To the left of that, there's TV. आम्ही ह्या पॉईंटवरती पोहोचलोय ग्रँड कॅनन आणि तुम्ही बघू शकता की किती छान व्ह्यू आहे. त्या साईडला स्काय वॉक आहे. स्काय वॉकला आपण थोडी मिनिटं जाऊया. व्हिडिओमध्ये किती क्लिअर आणि किती दिसतं आय डोंट नो, बट तुम्ही रिअलमध्ये बघाल तर एवढं छान आणि इतकं मस्त असं फील आहे. इथे इतकं वेगळं वेगळं स्ट्रक्चर आहे दगडांचं. Here so many plans are cancelled for Grand Canyon, but स्टील तरी पण आम्ही इथं पोहोचलो. आणि म्हणजे आम्ही खूप म्हणजे जायचं नाही जायचं चालू होतं. ट्रॅव्हलिंग जमणार नाही, खूप लांब आहे, 4 तास लागतील, 5 तास लागतील, खूप थकायला होईल, ऊन असेल. पण तुम्ही बघा किती छान आजचा दिवस आहे आमचा. ऊन तर बिलकुलच नाहीये, पूर्ण ढग आलेले, त्याच्यामुळे उन्हाचा आम्हाला कसलाही त्रास होत नाहीये. आणि आमची गाडी नवीन आहे, जस्ट 2 दिवसांपूर्वी घेतलेली, त्याच्यामुळे गाडीमध्ये तर इतका कम्फर्ट आहे, इतका छान फील आहे की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. त्यामुळे असं वाटतच नाही की आम्ही 4 तास प्रवास करून आलो. आणि हा पॉईंट बघा, मस्त पीसफुल मोमेंटमध्ये आम्हाला एन्जॉय करायला भेटतंय. क्राऊड विचारलं तर खूप कमी आहे, त्याच्यामुळे इकडे खूप आपल्याला प्रायव्हसी पण आहे मस्त फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. आणि मस्त होपफुली तुम्ही पण हा व्हिडिओ एन्जॉय करत असाल. हा व्ह्यू बघण्यासाठी लिटरली इतका पैसा मोजावा लागतो, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आणि बघा तिथे स्कायवॉकवरती पण जाऊ शकतो, पण तिथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. बट इट्स ओके, आपण इथे सगळे फोटो व्हिडिओ काढू शकतो. तिथे बघितलं का इथे बघितलं काय सेमच व्ह्यू आहे, खूप छान. तो माझ्या पाठीमागे जो आहे तो आहे ईगल पॉईंट. जर तुम्हाला बघा तसं विंग असं पसरवलेला दिसत असेल, तो मधला तो त्याचा पाठीमागचा व्ह्यू आहे असा. त्या साईडला तोंड आहे आणि त्याच्याशी मोठे विंग्स. सो म्हणजे नेचरमध्ये पण किती छान छान क्रिएटिव्हिटी आहे ना. आपल्या महाबळेश्वरला पण कसे पॉईंट्स आहेत, तिकडे पण असं रॉकमध्ये काय बनलेलं आहे, सेम तसंच आहे इकडे पण, खूप मोठ्या साईजमध्ये आणि खूप छान कलरफुल असं एकदम. इकडे ना एकदम नेचर आहे ना, एकदम क्लीन, एकदम इतकं छान आहे ना की म्हणजे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की इतकं सुंदर नेचर आहे. स्कायवॉकसाठी तिकडे आतमध्ये आम्हाला लॉकर रूममध्ये मोबाईल वगैरे ठेवावा लागेल. सो त्याच्यामुळे तिथून काय आहे ते दिसणार नाही. पण हा जो पॉईंट आहे ना, हा ईगल पॉईंट आहे. आणि म्हणजे आपल्याला एक हाय व्ह्यू जो असतो डोंगराचा किंवा पर्वताचा, तो रिव्हर पॉईंटवरून इथं कॅल्क्युलेट केला जातो. सो इकडे कोलोरेडो रिव्हरची कंपॅरिझन करून त्यांनी हाईट सांगितली आहे की टोटल 4000 फीट अबाव द कोलोरेडो रिव्हर आहे. आणि हे बघा तिकडे लोक ना स्कायवॉकवरती करतात बघतात. ॲक्च्युली काय आहे तर पूर्ण खाली काच आहे आणि असं थोडंसं त्या ह्याच्यामध्ये दरीमध्ये असं ते नेलेलं आहे, असं स्कायवॉक काचेचं बनवलं आहे, जेणेकरून आपण खाली असं डायरेक्टली बघू शकतो आणि खालून असं तो फील घेऊ शकतो. तसं तो फील घेण्यासाठी तिथे आपल्याला जाऊया आता. पण मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण तिथे फोन अलाउड नाही आहे, लॉकरमध्ये फोन आतमध्ये जावं लागतं. आलो स्कायवॉकचा एक्सपिरियन्स घेऊन आणि कसं होतं विचाराल
तर ऑसम, म्हणजे बाहेरून इकडून जे आम्ही बघतोय ना ह्याच्यापेक्षा सॉलिड सुपर होता. कारण तिकडे काय होते आपल्याला असं आपल्याला ना तिकडे बघताना असं साईडून दिसतंय, पण तिथे गेल्यावर तुम्ही पूर्ण खालीपर्यंत दिसतोय आणि पूर्ण असं वाटतंय की एकदम पूर्ण असं आपण त्याच्यावरती चालतोय आणि एकदम आतलं इतकं छान आहे ना, इतकं छान. त्याच्यामध्ये ती कोलोराडो रिव्हर पण आहे, इतकं सुंदर आहे ना. म्हणजे ते व्हिडिओ काढला असता तर तुम्हाला समजलं असतं किती छान वाटलं, इतका मस्त एक्सपिरियन्स होता स्कायवॉकचा. बट प्रॉब्लेम हा आहे की ते व्हिडिओ अलाउड नाही आणि फोटो पण अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काढू नाही शकलो. आणि इथून स्टोअरमधून एक आम्ही मॅग्नेट घेतले. सो हे स्कायवॉकचंच घेतलं, कारण बाकी तर आमच्याकडे नॉर्मल फोटोज वगैरे आहेत, फक्त स्कायवॉकवरती फोटो वगैरे नाही काढता आले, त्याच्यामुळे आम्ही तो घेतलेला. आणि कितीला घेतलं तर 5.41 म्हणजे अराउंड $6 हे घेतलेले. काहीतरी आहे बघण्यासाठी, सो बघू काय आहे ते सगळं. स्पेशल असं काही नाहीये इकडे, म्हणजे पूर्ण सगळं झाडं आहेत आणि चालण्यासाठी रोड बनवलेत आणि छोटे छोटे असे काहीतरी बनवलंय त्यांनी, ते आहे. सो कोणाला बघायचं असेल, फिरायचं असेल, चालायचं असेल तर ते जाऊ शकतात. सो तुम्हाला इथे माझ्या बॅकग्राऊंडला एक घर बांधलेलं दिसत असेल लाकडाचं. सो अशी बऱ्याच प्रकारची थोडीशी घरं इथे बांधलेली आहेत. तर हे कशासाठी इथे बांधलेले आहे, तर इथे जे पूर्वीचे अमेरिकन्स राहत होते, लोकल अमेरिकन्स, ते अगोदर राहण्यासाठी अशा प्रकारची घरांचा वापर करत होते. म्हणजे आपल्या हिस्ट्रीमध्ये पण आहे बघा, की अगोदर आपल्याकडे अगदी लाकडाची छोटी-छोटी घरं बघायला भेटत होती. त्यानंतर मातीची घरं बांधण्यात आली. त्यानंतर आता सिमेंटची आली. आता वेगवेगळ्या प्रकारची घरं आपल्याला बघायला भेटतात. सो अगदी जुन्या काळामध्ये अमेरिकन लोकं अशी लाकडाची घरं बांधत होती आणि त्याच्यामध्ये राहत होती. ह्या एरियामध्ये राहणारी लोकं, म्हणजे आपल्यासारखीच ह्या लोकांची पण हिस्ट्री आहे, काही वेगळं नाहीये. सो तुम्ही हे बघू शकता, की अगदी म्हणजे सिंपल स्ट्रक्चर आहे. काहीच म्हणजे याच्यामध्ये विशेष नाही. आपल्याकडे पण अजून पण काही गरीब लोकं शेतामध्ये अशी खोपं बांधून सुद्धा राहतात. आणि तुम्ही इकडे हे पण घर बघू शकता. हे पण अगदी मातीचं बनवलेलं आहे. तिकडे एक टाईपचं बनवलेलं आहे. म्हणजे सेम जसं आपलं काही हिस्ट्री आहे इंडियाची, आपल्याकडे जशी आपण डेव्हलपमेंट करत गेलो, सेम तसंच इकडं झालेलं आहे. काही याच्यामध्ये विशेष नाहीये. सो आता आम्ही ग्रँड कॅनियनच्या दुसऱ्या पॉइंटवरती आलो आहोत आणि ह्या पॉइंटचं नाव आहे हवाल बे न्यूवा. तर हे कोणत्या लँग्वेजमध्ये आहे आय डोंट नो आणि कशाच्या बेसिसवरती केलं ह्याची पण मला आत्ता एक्झॅक्टली माहिती नाही आहे. सो आता आम्ही ह्या पॉइंटवरती आलो आहे. अगोदर आम्ही गेलो होतो स्काय पॉइंटवरती आणि ते ना इंटरनल बस आहे, ते आपल्याला इकडून तिकडे सोडायचं काम करतात. सो पहिल्यांदा हे लोकं आम्हाला स्काय वॉकवरती घेऊन गेले होते आणि त्यांनी हवा तेवढा टाईम दिला. बिलकुलही चला किंवा घाई वगैरे केली नाही. आम्ही रिलॅक्समध्ये आमचं तिकडे सगळं फिरून झालं. ते आपल्याला वेट करत बसतात. त्यांनी बिलकुलही आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. सो तिथलं आमचं बघून झाल्यानंतर आम्ही बसमध्ये आलो आणि त्यांनी मग आता आम्हाला ह्या पॉइंटवरती सोडलं आहे. सो चला मी तुम्हाला आता हा पॉइंट दाखवते कसा आहे. सो तुम्ही बघू शकता की इकडे सगळं रॉक अँड ऑल कसं आहे आणि तिकडे चालत जाण्यासाठी पण भरपूर असा काय वे बनवलेला आहे आणि तिकडे बघण्यासाठी पण भरपूर काय गोष्टी आहेत. आणि तुम्ही ते नोटीस केलं का, त्या पॉइंटवरती ना बॉर्डरला सेफ्टी गेट्स, बॅरिगेट्स लावले होते. बट इथे तसं काहीच नाहीये. इथे सगळं ओपन आहे आणि इथे तुम्हाला ना आजूबाजूला एकही सिक्युरिटी गार्ड दिसणार नाही, जो आपल्यावरती वॉच ठेवेल किंवा आपल्याला सेफ्टी इन्स्ट्रक्शन प्रोव्हाईड करेल. सो इथं फिरणं म्हणजे ही फक्त आणि फक्त आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो आपल्याला इथं सांभाळून फिरावं लागतं. बिलकुलही इथून जर म्हणजे काही कोइन्सिडेंटली काही ॲक्सिडेंट झाला, तर म्हणजे कोणाला कळणार पण नाही, इतकं डेंजर प्लेस आहे हे. सो आता आम्ही चालत बरेच पुढे आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता, की म्हणजे किती असं एकदम डेंजर प्लेस आहे हे आणि एकदम सेंटरला उभं राहिलंय. भीती वाटतेय कारण दोन्ही साईडला एकदम खोल दरी आहेत आणि तुम्ही तिकडे पण बघा, तिकडे पण एकदम असं पूर्ण असं डेंजर वाटतंय बघितल्यानंतर. आणि आता सध्या थोडं ढगाळ वातावरण आहे. सूर्याची किरणं पण अशी एक विशिष्ट प्रकारची पडलेली आहेत रॉकवरती, त्याच्यामुळे ते अजूनच वेगळे आणि अट्रॅक्टिव्ह दिसतायत. हां, तुम्ही ते बघू शकता की तिथे ना
म्हणजे नेचरची क्रिएटिव्हिटी काय असते ना तिथं बघायला भेटते. हे बघितल्यानंतर असं वाटतं की यार नेचर आपल्याला किती छान 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 गोष्टी देते आणि आपण हे नेचर कसं डिस्ट्रॉय करत चाललोय. पण हे नेचरची ब्युटी खूप छान सुंदर आहे. इथं येऊन जो फील आहे ना तो फील वेगळा आहे. आणि मी म्हणजे असं फोटोमध्ये व्हिडिओजमध्ये बघितलं होतं त्याही मला सकाळी असं झालं की यार काय हे दगड प्रवास करून एवढा त्रास करून जायचं. पण ह्याच्यामुळे असा विचार बदलला आणि आम्ही आलो. पण असं वाटतं खरंच वर्थ होतं आणि खरंच हा बघणं कशा पद्धतीची आहे, तिकडचं लाईफ कशी आहे, अगोदरची लाईफ कशी होती, हे सगळं बघण्यात एकदम वेगळाच आनंद आहे. सो इकडे बसून मस्त ह्या सगळ्या गोष्टींचा फील घेते. आणि म्हणजे व्हिडिओमध्ये तो किती खोल आहे दिसत नसेल पण हे इतकं जास्त खोल आहे की तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आणि इतकं डेंजर आहे ना म्हणजे लिटरली अंगावरती काटा उभा राहणारं सगळं दृश्य आहे. आणि खूप भीती वाटते आणि लिटरली मला पण तिकडे जाण्यासाठी भीतीच वाटतेय म्हणून मी पुढे जात नाहीये. कारण लोक तिथे पूर्ण टोकाला जाऊन कसं काय उभं राहण्याचं डेअरिंग करतायत आय डोंट नो. कारण इथून जरा जरी एक मिस्टेक आणि संपूर्ण फिनिश अशा गोष्टी आहेत. सो ऑलमोस्ट आमचं हे सगळं बघून झालेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं ही सगळी टूर वगैरे आणि इकडचे लास वेगासमधला ग्रँड कॅननचा पॉईंट. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असाल तरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.